12 जून परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख किंवा आनंद आहे. आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळतो. हे जगत पुष्कळ भासलं तरी एकच आहे. प्रपंचाच्या 10 दिशा आहेत पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे. तिच्याकडे आपण लक्ष द्यावं. काही न करणं अर्थात मनाने हा खरा परमार्थ आहे. परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही. नाही म्हणजे ती किती नाही तर मी सुद्धा तिथे नाही. प्रपंच नाही तोपर्यंत प्रपंच करणे हे ध्येय आपण समजतो. वास्तविक मनुष्यप्रमाणे हा देह आणि मन हे दोन्ही मिळून आहे. म्हणून त्याने ऐहिक किंवा पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. परमार्थ साधणे हा आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही. म्हणून परमार्थात मानसपूजेत पहिल्यांदा मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी लागते. जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खेळला नाही तोपर्यंत आपल्याकडे वाचनाची गरज आहे. त्यापासून साधनाला जोर येतो. मन भगवंताकडे गुंतवण्यासाठी काय करावं ते पाहावं. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता. बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोट्या इतक्या पाण्यात आणले, नंतर ढोपरा इतक्या पाण्यात आणले, नंतर थोडे आणखीन पुढे आणले. एक दिवसाने मुलाला पाण्यात खेचून घेतले. त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थात शिकवित असतात. आपण पाण्यात उतरलं पाहिजे. देहाने प्रपंच केला मग तो फळाला येत नाही. म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. पण आमचं शहाणपण, आमचा अभिमान नाम घेण्याच्या आड येतो. त्याला काय करावं? हा अभिमान दुसरा कोणी उत्पन्न करतो असं थोडंच आहे. आपल्या ध्यानात येत नाही इतके सूक्ष्म असे वासनेचं बीज आपल्या कुठेतरी दडलेलं आहे. त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही. याकरता संतांनी एक मार्ग सुचवला. तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठून न देणं. प्रपंचातली विघ्ने ही सूचनावजा असतात. ती आपल्याला जागी करतात. जन्माला आलो ती भगवंताला ओळखण्याकरता, ही विसरू नये. म्हणून विघ्नांची योजना असते. विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात. तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामात स्वतःला विसरून जावं. हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. जिथे आळस माजला तिथे परमार्थ बुडाला. श्रीराम जय राम जय जय राम.